नमस्कार, आप देख रहे हैं DTNRST। वामसेक के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वावन मेश्राम की अध्यक्षता में राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा के सहयोगी दल बहुजन मुक्ति पार्टी के उम्मीदवारों की प्रचार सभा एवं विजयी संकल्प रैली स्थान छत्रपति शिवाजी महाराज पार्क, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर चौक, बदलापुर में सफलतापूर्वक संपन्न की गई। पेश एक रिपोर्ट। गुरगाव बदलापूर नगरपालिका या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण चर्चा करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत। साथियो, या देशामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, परिवर्तन घडवून आणण्यासाठी भारतीय संविधानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक व्यक्तीला सुरुवातीला ज्यांना 21 वर्षाचं वय असेल त्यांना व आता 18 वर्ष वयावरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे। हा अधिकार मुख्यतः परिवर्तनासाठी अधिकार बहाल करण्यात आलेला आहे। या अधिकाराचा आपण उपयोग देशामध्ये ज्यांचं केंद्रीय सरकारमध्ये राज्य आहे, भारतीय जनता पार्टीचं, तर या भारतीय जनता पार्टीची सुरुवात RSSच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। RSSने भारतीय जनता पक्षाची निर्मिती केलेली आहे। ज्या लोकांची संख्या या देशामध्ये फक्त 3.5% आहे, तो या 3.5% लोकांच्या संख्याबळावर जर त्यांनी निवडणुका जिंकल्या तर निश्चितपणे 3.5%च्या मताच्या आधारावर ते जिंकू शकत नाहीत। मग अशा परिस्थितीमध्ये 3.5% लोक निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू मुसलमानांच्या, परंतु या लोकांना मुसलमानांबरोबर लढवून हिंदू मुसलमानांच्या दंगली घडवल्या जातात आणि या दंगलीमुळे काय होत आहे, जो वर्ग SC ST NT DNT VNT MBC OBC चा आहे, जो हिंदू नाही आहे, तो दंगलीमध्ये हिंदू मुसलमानांच्या नावावर जेव्हा दंगली होतात तेव्हा दंगली झाल्यानंतर हा वर्ग हिंदू बनवला जातो, तो हिंदू नाही आहे। कुठल्याही धर्माचा प्रचार करण्यासाठी लोक त्या धर्माच्या श्रेष्ठ सिद्धांताचा प्रचार करण्यासाठी बोलतात, प्रचार करतात, लिहितात, लिटरेचर तयार करतात, लोकांना समजावून सांगतात, परंतु तुम्ही कधी
धर्माचे जे प्रचारक ब्राह्मण लोक आहेत त्यांनी हिंदू धर्माचे श्रेष्ठ सिद्धांत समजावून सांगण्यासाठी कधी त्यांनी प्रचार केल्याचं ऐकवत आहे? माझ्या तर ऐकवत नाही. कुठल्याही श्रेष्ठ सिद्धांताचा त्यांनी प्रचार करून आम्हाला हिंदू बनवलेलं नाही. तर काय केलंय? हिंदू मुसलमानांच्या दंगली घडवून हिंदू बनवलं. म्हणजे हिंदू धर्माचे श्रेष्ठ सिद्धांत समजावून सांगून हिंदू बनवलं नाही. तर हिंदू कसं बनवलं? हिंदू मुसलमानांच्या दंगली घडवून हिंदू बनवलं. SC ST OBC चे लोक जेव्हा मुसलमानांच्या विरोधामध्ये भिडतात तेव्हा ते तर मुसलमान आहेत. मग आपण कोण आहोत? SC ST OBC चे लोक. तर दंगली मध्ये लिहून येत आहे हिंदू मुसलमानांची दंगल. तर त्या दंगलीमध्ये SC ST OBC आणि दुसरीकडे मुसलमान. म्हणजे त्यामध्ये हिंदू नसतात कोणी. म्हणजे याचा अर्थ असा, ह्या दंगली SC ST OBC च्या लोकांना हिंदू बनवण्यासाठी घडल्या जातात. कारण हिंदू धर्माचे श्रेष्ठ सिद्धांत समजावून सांगणारा ब्राह्मण कोण आहे? मी शोधून राहिलो त्याला. बरेच वर्षापासून शोधून राहिलो की कोण आहे तो सिद्धांत समजावून सांगणारा हिंदू धर्माचे श्रेष्ठ सिद्धांत. मी त्याला शोधून राहिलो. माझं वय 67 वर्षाचं आहे. इतक्या वर्षापासून शोधून राहिलो, माझा अजूनही भेटला नाही. कारण हिंदू धर्माचे तो समाज ओबीसी आहे. ओबीसींना जाऊन विचारला का हो तुम्हाला ते शूद्र म्हणता ना? आम्ही शूद्र नाही आहोत. मग कोण आहेत? ते जगुंगाचे लोक. अरे पण ते अस्पृश्य आहेत. ते शूद्र नाही आहे, ते अस्पृश्य आहे. अस्पृश्य आणि शूद्रांमध्ये काय फरक आहे? तर ब्राह्मण शूद्राच्या घरी जेवण करायला येऊ शकतो, त्याचा घरी येऊन खाऊ शकतो. परंतु अस्पृश्याच्या घरी ब्राह्मण जेवण करण्यासाठी येतो आणि खातो असं सुद्धा फुकटात सुद्धा खात नाही. फुकटात खायला काय अडचण असायला नको. फुकटात सुद्धा येत नाही, कारण ते अस्पृश्यता पालन करतात. तेव्हा एक वर्ग शूद्र आहे जो ब्राह्मण धर्माने निर्माण केलेली वर्णव्यवस्था आहे. त्यामध्ये ब्राह्मणांनी ज्यांना शूद्र बनवलेलं आहे, शूद्र म्हटलेलं आहे ब्राह्मण धर्मानुसार, तो ओबीसी आहे. ब्राह्मण धर्मानुसार जो शेड्यूल कास्ट आहे तो अस्पृश्य आहे. हे आदिवासी कोण आहे? जंगलात राहतो. तो त्याला सिव्हिल सोसायटीमध्ये राहण्यासाठी सुद्धा त्याच्यासाठी जागा नाही आहे. तो जंगलामध्ये राहतो. तेव्हा अशी जी दुर्दशा ज्या लोकांची हजारो वर्षापासून करण्यात आलेली आहे, त्यांची संख्या या देशामध्ये 74.5. या देशामध्ये 145 कोटी लोक आहेत. 145 कोटी पैकी 100-125 कोटी संख्या असणारी लोक आहेत. ज्यांची संख्या देशामध्ये 100-125 कोटी आहे, त्या लोकांचा प्रधानमंत्री बनवला जातो. त्याच्या जवळच मोजण्याचे अधिकार आहेत. तो ज्या ओबीसी जातीचा आहे त्याची सुद्धा तो करू शकत नाही. याचा अर्थ असा
3.5% RSSच्या ब्राह्मणांनी नरेंद्र मोदीला प्रधानमंत्री नॉमिनेट केलं, त्या ठिकाणी ठेवलं, परंतु त्याला मोजण्याचा अधिकार दिलेला नाही. तो मोजण्याचा अधिकार त्यांनी RSSच्या लोकांनी आपल्याजवळ ठेवला. ज्या RSSच्या लोकांनी तो अधिकार आपल्याजवळ ठेवला ते पदाच्या पाठीमागे आहे. ज्यांच्याजवळ निर्णय घेण्याचे अधिकार आहे घटनेने प्रधानमंत्र्याच्या नियंत्रणामध्ये, ते मोजत नाही. आणि ज्यांच्याकडे अधिकार असायला नको ते लोक निर्णय घेत आहेत. म्हणजे याचा अर्थ असा, नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली, काम कोणी करायला पाहिजे? नरेंद्र मोदी. निर्णय कोण घेतात? RSSचे लोक. मूर्खपणाची काही मर्यादा असायला पाहिजे. जे SC ST OBC चे लोक आहेत, ज्यांची संख्या 74.5% आहे, त्याच लोकांच्या मतावर मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री बनवले जातात. आणि त्या लोकांना 1848 पासून तर 1956 पर्यंत 100 वर्षापेक्षा जास्त संघर्ष करून फुले शाहू आंबेडकरांनी इतके वर्षाची लढाई करून तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळवून दिला. अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी रक्त लोकांना सांडवावं लागलं. इथं पाणी वगैरे सांडवावं लागलं मतदानाच्या अधिकारासाठी. आपल्या लोकांनी कोणी पाणी पिणी सांडव? आपल्या लोकांना आपल्या महापुरुषांनी मतदानाचा अधिकार मिळवून दिला. इंग्लंड सारख्या देशामध्ये या ठिकाणी महिला फार संख्येनं आहेत. तुम्हाला सांगतो, इंग्लंड सारख्या प्रगतिशील देशामध्ये महिलांना मतदानाचा सुद्धा अधिकार नव्हता. इंग्लंड सारख्या प्रगतिशील राष्ट्रामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार. या समाजाची राष्ट्रीय स्तरावर पॉलिटिकल पार्टी असली पाहिजे. ही पॉलिटिकल पार्टी असण्यासाठी त्यासाठी हे शासनकर्ते बनावे, आमचे लोक शासनकर्ते बनावे, यासाठी ही पार्टी बनवण्यात आली. ही पार्टी देशात 36 राज्य आहेत, त्यापैकी 32 राज्यामध्ये कार्यरत आहे. तुम्हाला कदाचित असं वाटेल बदलापूरमध्ये आहे. त्यासाठी काम करणाऱ्या लोक 67 वर्षाचा आहे. 19व्या वर्षापासून 67व्या वर्षापर्यंत इतका दीर्घ वेळ लावून संपूर्ण देशामध्ये हा पक्ष उभा करण्यात आला. एवढी ताकद लावण्यात आली, एवढं जीवन लावण्यात आलंय. तो आपला समाज राज्यकर्ता बनावा, शासनकर्ता बनावा आणि तुमच्या लोकांचं भवितव्य दुरुस्त व्हावं, तुमच्या लोकांना करता यावं. तुम्ही मतदानाचा अधिकार त्यांच्यासाठी वापरला पाहिजे. मिळालेला जो अधिकार आहे, अधिकार मिळवला, तुम्हाला काय करावं लागतं? मतदानासाठी लाईन मध्ये तलवार चालवायचं नाहीये, शांतपणे लाईन मध्ये उभं राहायचं आणि शांतपणे डोक्याचा लिहिलंय कुणाचं बटन दाबायचं, काय दाबायचं ते तुम्हाला अगोदर सांगितलं जाते. एवढंच काम करायचं आहे. त्यासाठी तलवार चालवायच्या नाही, लढाया करायच्या नाहीत, खूप संघर्ष करायचा नाही, काही करावं लागत नाही. फक्त एवढं काम करावं लागतं, शांतपणे करावं लागत नाही. एवढं जर आपण केलं तर आपल्याला या देशामध्ये शासनकर्ती जमात बनवता येऊ शकते. आणि मग तुमचा जर प्रधानमंत्री झाला, तुमचा जर मुख्यमंत्री झाला, बऱ्याच लोकांना काय वाटते, अरे आमचा प्रधानमंत्री कसा बनू शकतो? अरे मतदानाच्या अधिकारामध्ये प्रधानमंत्री बनवण्याची ताकद आहे. प्रधानमंत्री 272 जाग्यावर तुमचा माणूस तुम्हाला निवडून आणायचा.
तुमचे मत किती मतदारसंघात आहेत? 500. तुम्ही ठरवलं तर 543 ठिकाणी निवडून आणू शकता, पण तुम्हाला एवढे निवडून आणायची आवश्यकता मंत्री होतो. मुख्यमंत्री बनवण्यासाठी 50%, 51% आमदार निवडून आणायचे. तुमची संख्या त्यापेक्षा जास्त आहे. तुम्ही त्या काम सुद्धा करता येत नाही आणि लोकांच्या ढोंगणात ताता घालतात. मला आता आम्ही खाली जर गेलो प्रशंसा करण्याच्या, मी प्रशंसा करण्यासाठी आलेलो नाही. ज्या गोष्टी सांगता याव्या, संघर्ष करून हे अधिकार मिळवले. तुम्हाला अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये रक्त सांडवावं लागलं मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी, पण या ठिकाणी कुणालाही रक्त सांडवावं लागलं नाही. आमच्या महापुरुषांनी तुम्हाला सहजरित्या मतदानाचा अधिकार बहाल केला. आता तुम्हाला फक्त त्या मतदानाच्या अधिकाराचा विवेकशील पद्धतीनं उपयोग आणि प्रयोग करायचा आहे. विवेकशील म्हणजे काय? कुणाला मतदान दिल्याने आमचा समाज राज्यकर्ता बनू शकतो याचा विचार करून मतदान देणे म्हणजे विवेकशील. मतदान करण्यासाठी तलवारी चालवण्याची आवश्यकता नसते. एवढा जरी आपण विचार केला तरी आपण आपली माणसं निवडून आणू शकतो. ते निवडून आल्यानंतर निवडून येणाऱ्या लोकांना कायदा बनवण्याचा अधिकार नाही. विधानसभेमध्ये जेव्हा तुम्ही माणसं निवडता तेव्हा त्यांना कायदा बनवण्याचा अधिकार असतो. लोकसभेमध्ये जेव्हा तुम्ही तुमची माणसं निवडून देता, जे बजेट आहे भारत सरकारचं 50 लाख करोड, मी जेव्हा पहिल्यांदा मला सुद्धा 50 लाख करोड बजेट आहे भारत सरकारचं, राज्याचं वेगळं. एवढा पैसा भारत सरकार जवळ जमा होतो आणि एका वर्षामध्ये 12 महिन्यात खर्च होतो. तुमच्यासाठी येतं तुमच्या वाटेला काही का नाही येत? कारण आमचे समाजामधील लोक या बाबतीमध्ये आपले खरे प्रतिनिधी निवडून देत नाही. त्यामुळे तो पैसा तुमच्यापर्यंत येतच नाही. तुमच्या लोकांपर्यंत तो पैसा आला तर तुमच्या लोकांचा भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपल्याला योग्य प्रतिनिधी निवडून दिले पाहिजे. तुमच्याजवळ अधिकार आहे, मतदानाचा अधिकार तुमच्याजवळ आहे, कॅन्डिडेट जवळ नाहीये. तेव्हा तुम्हाला मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करायला हवा आणि योग्य कॅन्डिडेट निवडून द्यायला हवे. तुम्ही जर योग्य कॅन्डिडेट निवडून दिले आणि निवडून आलेले जे लोक आहेत त्यांनी जर तुमच्या विकासासाठी तुमच्या ह्या बदलापूर नगरपालिकेमध्ये काम केलं नाही, तुम्ही जर चांगले लोक निवडून दिले आणि त्यांनी जर तुमच्यासाठी काम केलं नाही तर त्यांच्या सुद्धा ढुंगणावर मी लाथा घाली. आलं लक्षात? म्हणजे आपल्याजवळ अशा पद्धतीची ताकद असली पाहिजे. मी संघटित शक्तीच्या आधारावर बोलून राहिलो. मी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. माझ्याजवळ अनेक पावर आहे, शक्ती आहे संघटनेची. ज्या संघटनेच्या बळावर ह्या निवडणुका लढवल्या जातात तुमच्या नगरपालिकेमध्ये, त्या संघटनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. माझ्याजवळ पावर आहे. जर आमचे निवडून आलेले प्रतिनिधी आमच्या लोकांच्या विकासासाठी काम करत नसतील तर त्यांचा सुद्धा बंदोबस्त करण्याचा माझ्याजवळ अधिकार आहे. म्हणजे मी तुम्हालाच ह्या गोष्टी समजावून सांगतो अशातला भाग नाही. तुम्ही योग्य प्रतिनिधी निवडून आणा. तुमच्या जवळच अधिकार आहे, तुमच्या जवळच पावर आहे. कॅन्डिडेट योग्य निवडण्याचा अधिकार तुमच्याच जवळ आहे. लोकांना म्हणाले आमच्या जवळ काय, तुमच्याच जवळ आहे. लोकांना आमच्या कळत नाही, तुमच्याच जवळ मतदाराजवळच अधिकार आहे. तुम्ही योग्य कॅन्डिडेट निवडून आणले
तर निश्चितपणे तुमच्या भागाचा